नमस्कार दर्शक विद्यार्थी मित्रांनो, भारताचे संविधान भाग 2 यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. भारताचे संविधान अनुक्रमणिका, राज्यघटनेतील परिशिष्ट, भारतीय राज्यघटनेचे स्रोत, भारतीय राज्यघटनेचा घटना समितीच्या स्थापनेपासूनचा कार्यक्रम, राज्यघटनेतील समित्या व उपसमिती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्यघटनेतील परिशिष्ट. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्ट आहेत. परिशिष्ट क्रमांक 1 राज्य व केंद्रशासित प्रदेश. परिशिष्ट क्रमांक 2 राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचे सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांचे वेतन आणि मानधन याबाबत माहिती आहे. परिशिष्ट क्रमांक 3 यामध्ये केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे पदग्रहण शपथा. परिशिष्ट क्रमांक 4 राज्यसभेच्या जागांची राज्ये आणि संघराज्य प्रदेशात वाटणी. परिशिष्ट क्रमांक 5 भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती. परिशिष्ट क्रमांक 6 आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी. परिशिष्ट क्रमांक 7 केंद्र आणि राज्य सरकारांमधील सूचना. यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची येतात. केंद्र सूचीची 98 विषय, सुरुवातीला 97 होते. राज्यसूची 59 विषय, सुरुवातीला 66 होते. तर समवर्ती सूची 52 विषय, जे सुरुवातीला 47 विषय होते. परिशिष्ट क्रमांक 8 भाषा. राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या. सध्या या परिशिष्टात 22 भाषा आहेत. पूर्वी ही संख्या 14 इतकी होती. परिशिष्ट क्रमांक 9 कायद्याचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती अधिनियम 1951 अन्वये समाविष्ट करण्यात आले. परिशिष्ट क्रमांक 10 पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन 1985च्या 52व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते. परिशिष्ट क्रमांक 11 पंचायत राजचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात 29 विषय आहेत. हे परिशिष्ट सन 1992 मधील 73व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. परिशिष्ट क्रमांक 12 हे परिशिष्ट सन 1992 मधील 74व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात एकूण 18 विषय आहेत. भारतीय राज्यघटनेचे स्रोत आपण पाहणार आहोत. भारतीय शासन कायदा 1935 यामधून आपण संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालांचे पद, प्रशासकीय तपशीलमधून आपण हे घटक आपल्या संविधानामध्ये अंगीकृत केले आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेचे स्रोत याला म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेचे स्रोत. ब्रिटिश राज्यघटना, संसदीय शासन व्यवस्था, संसदीय लोकशाही, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, एकेरी न्यायव्यवस्था, संसदीय विशेष अधिकार, कायद्यासमोर समानता. हे घटक आपण ब्रिटिश राज्यघटना यातून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेचे स्रोत हे ब्रिटिश राज्यघटनेलाही म्हटलं जातं. यानंतर आपण पाहणार आहोत अमेरिकेची राज्यघटना.
कायद्यापुढे समान संरक्षण, उपराष्ट्रपती, मूलभूत हक्क, संघराज्य, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक न्यायालयीन पुनर्विलोकन व तसेच राष्ट्रपतीवर महाभियोग पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत व प्रस्तावनेची भाषा, हे सर्व घटक आपण अमेरिकेची राज्यघटना यातून घेतलेले आहेत. यानंतर आपण कॅनडाची राज्यघटना पाहणार आहोत. प्रभावी केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार, अधिकार क्षेत्र, केंद्रसूची तसेच राज्यसूची या बाबी आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून अंगीकृत केलेल्या आहेत. म्हणूनच कॅनडाची राज्यघटना ही भारतीय राज्यघटनेचे स्रोत मानले जाते. आयर्लंडची राज्यघटना, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवरील काही सदस्यांचे नामनिर्देशन हे आयर्लंडची राज्यघटनेमधून आपण घेतलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचे स्रोत यामध्ये आपण ऑस्ट्रेलियाची राज्यघटना पाहणार आहोत. यामध्ये समवर्ती सामायिक सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन तसेच संसदीय सदस्यांचे विशेषाधिकार हे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहेत. यानंतर जर्मनीची राज्यघटना, यामध्ये आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे या संदर्भात आपण जर्मनीची राज्यघटना यातून घेतलेला आहे. यानंतर आपण जपानची राज्यघटना पाहणार आहोत. यातून आपण कायद्याने प्रस्तावित पद्धत ही घेतलेली आहे. यानंतर सोव्हिएत रशियाची राज्यघटना, यामध्ये आपण मूलभूत कर्तव्य आणि सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श आपण घेतलेले आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना, यामध्ये आपण घटना दुरुस्ती पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे घटक घेतलेले आहेत. यानंतर आपण फ्रान्सची राज्यघटना पाहणार आहोत. यातील आपण गणराज्य पद्धती आणि प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श आपण फ्रान्सची राज्यघटना यातून घेतलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचा घटना समितीच्या स्थापनेपासूनचा कार्यक्रम व महत्त्वपूर्ण घडामोडी. 6 डिसेंबर 1946 या रोजी संविधान सभेची स्थापना फ्रेंच प्रथेनुसार झाली. यानंतर 9 डिसेंबर 1946 या दिवशी घटना सभागृहात आत्ताच्या संसद भवनाचा सेंट्रल हॉल येथे पहिली बैठक झाली. संविधान सभेला संबोधित करणारे पहिले व्यक्ती JB कृपलानी हे होते. सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष झाले. वेगळ्या राज्याची मागणी करत मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता. 11 डिसेंबर 1946 संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष, हिरेंद्र कुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि BN राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. सुरुवातीला तेथे एकूण 389 सदस्य होते. ते फाळणीनंतर 299 वर घसरले. 389 सदस्यांपैकी 292 हे सरकारी प्रांतातील तर 4 मुख्य आयुक्त प्रांताचे आणि 93 राज्यातील होते. 13 डिसेंबर 1946 या दिवशी जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव सादर केला आणि मूलभूत तत्त्वे मांडली. हीच नंतर राज्यघटनेची प्रस्तावना ठरली. 22 जानेवारी 1947 वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 22 जुलै 1947 या दिवशी नवा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारतात स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व असे दोन्ही सार्वभौम विभागले गेले.
29 ऑगस्ट 1947 या दिवशी डॉक्टर B.R. आंबेडकर यांना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. समितीचे अन्य सदस्य मुन्शी मोहम्मद सदुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N. गोपालस्वामी अय्यंगार, T. कृष्णाम्माचारी. 1948 साली निधन झालेल्या D.P. खेतान यांच्या जागेवर N. माधवराव यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा दिलेल्या B.L. मित्तर यांची जागा घेतली. 16 जुलै 1948 हिरेंद्रकुमार मुखर्जी यांच्याप्रमाणेच T. कृष्णाम्माचारी यांना विधानसभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेने संमत करून मंजूर केले. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची अखेरची बैठक पार पडली. 395 कलम, 8 अनुसूची व 22 भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली. 26 जानेवारी 1950 राज्यघटना अस्तित्वात आली. या प्रक्रियेस 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले, तर याला एकूण खर्च 64 लाख रुपये खर्च आला. राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या याची माहिती आपण पाहणार आहोत. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संचलन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कार्यपद्धती नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वित्त व स्टाफ समिती राष्ट्रध्वज तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संघराज्य संविधान समिती पंडित जवाहरलाल नेहरू, संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू. यानंतर प्रांतिक संविधान समिती सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक हक्क समिती सरदार वल्लभभाई पटेल, झेंडा समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मूलभूत अधिकार समिती J.B. कृपलानी, अल्पसंख्याक हक्क समिती H.C. मुखर्जी, वित्त व स्टाफ उपसमिती A.L. सिन्हा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राज्यघटनेतील भाग 2 याची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. माहिती आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.